पदमपुरा एरिया के मामा चौक में रविवार रात एक युवक युवती अपने बाइक पर वहां के बॉयज हॉस्टल में रहने वाले अपने दोस्त से मिलने आए थे। युवती को बाहर खड़े करके युवक अपने दोस्त से मिलने के लिए बॉयज हॉस्टल में गया। उसे आने के लिए 10 से 15 मिनट का समय लगा। उस बीच युवती को स्थानीय निवासियों ने बातचीत करके पूछताछ की। युवक दोस्त से मिलकर वापस लौटने पर युवती ने उसे स्थानीय नागरिक पूछताछ कर रहे थे ऐसी बातें बताई। युवक ने युवती को अपने घर पर छोड़ा, फिर से पदमपुरा मामा चौक में आया। इस समय उसके हाथ में पिस्टल थी और थोड़ी देर बाद उसका दोस्त जिसके हाथ में चाकू था वो भी उस जगह पर आया। उसके पश्चात उन्होंने उस एरिया में शोर मचाकर लोगों में दहशत मचाने की कोशिश की। उसके बाद काफी लोग इकट्ठा होने पर वो दोनों वहां से चले गए। पुलिस ने सीसीटीवी फुटेज के आधार पर तलाश की। काफी मेहनत करने के बाद पुलिस पुत्र जय कन्हैया भंडारकर को कल अटक की। उसे 2 दिन का पीसीआर कोर्ट ने मंजूर किया। दूसरा चाकूधारी युवक प्रोफेशनल क्रिमिनल है। इन 2 युवकों पर 307, 504, 506 आर्म एक्ट 325 और अमेंडमेंट एक्ट 3 और 7 के तहत गुन्हा दर्ज किया गया है और आगे की कार्रवाई वेदांतनगर पुलिस कर रही है। त्या दिवशी रात्री 11:15च्या सुमारास एक मुलगा आणि मुलगी जी आहे तर मोपेड गाडी घेऊन मामा चौकामध्ये पदमपुऱ्यामध्ये येऊन थांबले होते आणि मग तो त्याचा जो मित्र आहे तो हॉस्टेलवर आहे तर त्याला भेटून येतो म्हणून त्याने त्या मुलीला बाहेर उभं केलं। तर तो मित्राकडून भेटून यायला त्याला एक 10-15 मिनिटं लागले। तोपर्यंत ती मुलगी एकटीच रस्त्यावर उभी होती म्हणून आजूबाजू जे जागी होते लोक तर त्यांनी तिला विचारलं की कशासाठी आली, काय काम आहे वगैरे। तर त्यामुळे ज्यावेळेस तो मुलगा त्या मुलीला आला हे करायला घेऊन जायला तर त्यावेळेस त्या मुलीने त्याला सांगितलं की मला अशा पद्धतीने लोक इथे विचारपूस करत होते, मी इथे एकटी उभी होती वगैरे म्हणून। तर त्या मुलाला त्याचं ते काही राग आला असेल, त्याने तो आहे तिला नेऊन सोडलं घराकडे आणि परत तो तिकडून गन घेऊन आला इथे आणि आल्यानंतर जो आहे त्याचा जो मित्र होता त्या हॉस्टेलवरचा त्याला तोही आला। त्याच्या हातात त्याने चाकू घेतला, ह्याच्या हातात गन होता आणि तिथे मग तो हवेत वगैरे फिरू लागला आणि मग लोकांना सांगू लागला, आरडाओरडा करू लागला की कोण माझ्या मैत्रिणीला वगैरे त्रास दिला, कोण इथे हे करतो वगैरे म्हणून। आणि मग अशा त्याच्या आरडाओरडामुळे बाकीचे पण भरपूर लोक जागे झाले आणि ते लोक पण सगळे तिथे जमा झाले। तर त्यावेळेस तो जो आहे तो लोक जवळ येतील वगैरे आणि हे करतील म्हणून तो गननी असं दाखवू लागला। तर एकाच्या डोक्यावर सुद्धा त्याने गन ठेवली होती की आता मी तुला उडवून टाकतो, टपकून टाकतो वगैरे म्हणून। मग दुसरा जो आहे तर तो चाकूनी सुद्धा एका याच्यावर हल्ला करू लागला। मग लोक थोडंसं साईडावर बॅक साईडला पळू लागले। अशा पद्धतीने एक 20-25 मिनिटं ह्या लोकांनी तिथे 20-25 सेकंद तिथे आरडाओरडा केला आणि नंतर जे आहे तिथून ते निघून गेले। निघून गेल्यानंतर त्यांनी त्यांचा फोनही बंद करून टाकला। नंतर ते आम्ही त्यांचा पाठपुरावा केला, सीसीटीव्ही फुटेज वगैरे जे आपण कलेक्ट केले तर त्यानुसार त्यांची माहिती वगैरे घेतली, त्यांचे आईवडिलांचे वगैरे जाऊन शोध घेतल्यानंतर तिकडे विचारपूस केली असता आईवडिलांनी म्हटलं की घरीसुद्धा हे 2-3 दिवसापासून आलेले नाही। मग आपण जे आहे लोकेशन वगैरे घेऊन त्यांचं CDR वगैरे घेऊन काही सायबर टेक्नॉलॉजी वगैरे वापरून सोशल मीडियावर थोडंसं, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी तर त्याने बंद केल्या होत्या, सोशल मीडियाचा वापर करून, तांत्रिक गोष्टीचा वापर करून आम्ही जे आहे तर त्यांना काल रात्री 2:30 वाजताच्या सुमारास त्याला अटक केली आणि कोर्टात प्रेझेंटसुद्धा केलेले आहे त्याला। त्याचं नाव आहे जय कन्हैया भंडारकर, तो पोलिसाचाच मुलगा आहे आणि काल त्याला अटक केल्यानंतर त्याला 2 दिवसाची PCR जी आहे कोर्टाने दिलेली आहे आणि सदरच्या व्यक्ती जो आहे तो सराईत प्रकारचा क्रिमिनल आहे। त्याच्यावर आतापर्यंत 4 गुन्हे दाखल आहेत। भोकरदन पोलीस स्टेशनला 2 आहेत, करमाड पोलीस स्टेशनला 1 आहे आणि सदर बाजार पोलीस स्टेशनला पण आहे। 395 सारखे सुद्धा गुन्हे ह्या व्यक्तीवर, या मुलावर जे आहेत दाखल आहेत आणि त्याच्यासोबतचा जो दुसरा मुलगा आहे तोही अजून फरार आहे। पण आज वगैरे त्याची जी आहे त्या पद्धतीने आमचं थोडंसं वर्कआउट केलेलं आहे। तो आज उद्यामध्ये मिळूनच जाईल आणि त्यालाही अटक करू आणि अशा पद्धतीने जे आहे आम्ही त्यांच्यावर 307, 506, 504 IPC आणि आर्म एक्ट 3 आणि 25 त्यासोबतच अमेंडमेंट कायदा 3 आणि 7 यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई करीत आहोत।